मी जिथं दूध घेऊन बसतो ना, आसपास 3 जण आहे दूध घेऊन बसणारे. माझ्यासाठी लोक थांबून राहतात, त्यांचं दूध पडून राहतं तरी दूध घेत नाही. माझं लोक दूध घेऊन जात. विचारता ना मग त्यांना जेव्हा कळतं मिल्क चार्जरचे, आणि मी तुमच्या सगळ्यांना लिंक पाठवल्या, जे जे लोकांचे अनुभव आहे ते सगळ्यांना पाठवले. का माझंच नका ऐकून, तुम्ही युट्यूबला पण बघा ना. पण लोकांना मी ते समजून सांगितलं का बघा तुम्ही सोशल मीडियाला बघा, माझ्यावर नका विश्वास ठेवू म्हटलं. एक सोडून तुम्हाला 100 व्हिडिओ सापडतात. तरुण कशाला म्हणतात याचं उदाहरण, शिकल्यानंतर माणसात जे वर्तनात बदल व्हायला पाहिजे ना, ते हे बदल आहे. तुमची अभ्यास वृत्ती पाहिजे, त्याच्यामध्ये इनोव्हेशन करायची तयारी पाहिजे. तुम्ही हा विचार नाही केला की यांना मी मिल्क चार्जर वापरतो, यांना सांगण्याची काय गरज आहे किंवा यांना प्रचार प्रसार करायची काय गरज आहे. दूध व्यवसायामध्ये फायदा आहे, परंतु त्यासाठी तुम्ही जॉब सोडून दिला मी सर. जॉब सोडून दिला, 16,000 पेमेंट होतं, जॉब सोडून दिला. जर इकडेच मला जर चांगले भेटतंय तो जॉब करून तरी काय करू. तिथं बेनिफिट होते सध्या मला आरामशीर 57,000 ते 58,000 रुपये खर्च वगैरे जाऊन. खटकाला जाणारी गाय आज घरी घेऊन आलोय, त्याच्यामुळे त्या गायचं दूधही चांगलं झालं, गिराईक चांगले आले. आज ती जर गाय विकायचं म्हटलं तरी कमीत कमी 1,00,000-1,15,00,000 रुपयाला गाय गाय केवढी आणली ती 30,000. आता दूध किती काढलं, तिचा खर्च वसूल करून दिला पूर्ण, आणि ते वरती 30-40,000 रुपये आरामशीर झाले. खर्च वसूल खर्च वसूल.